Hello friends, myself Tejasvi Bhuingde, Assistant Teacher, Bhogavati Mahavidyalay, Kurukli. Today we discuss the next point, quantifiers. Now the definition of quantifiers is some statements asserts a condition for some or all objects in a collection. तर जस्ट आपण कलेक्शन घ्यायचं म्हटलं तर मी सेट कन्सिडर करते. सेटमध्ये काही इलेमेंट्स असतात. आता काही स्टेटमेंट्स असेट्स कंडिशन्स मीन्स व्हॉट कलेक्शनसाठी किंवा त्या सेटसाठी काही कंडिशन दिलेली असते. सेटमधले जे एलिमेंट्स असतात काही वेळेला ते सगळे एलिमेंट ती कंडिशन सॅटिस्फाय करतात, काही वेळेला त्यातले थोडे एलिमेंट सॅटिस्फाय करतात. मीन्स सम ऑर ऑल, जे सम एलिमेंट्स ऑर ऑल एलिमेंट्स सॅटिस्फाय दी कंडिशन. The words there exist and for all are called quantifiers. There exist means at least one and for all means all. सेटमधले एलिमेंट्स जर आपण कन्सिडर केले तर त्यातले काही एलिमेंट्स ॲटलिस्ट वन एलिमेंट जर सॅटिस्फाय करत असेल ती कंडिशन तर तिथं देअर एक्झिस्ट हा वर्ड येईल. आणि जर सगळे एलिमेंट सॅटिस्फाय करत असतील तर तिथं फॉर ऑल हा वर्ड घेता येईल. ह्या दोन वर्डसाठी आपण क्वांटिफायर्स असं डिनोट करणार आहोत. There are two types of quantifiers. There exist is called existential quantifier and denoted by this symbol. हा सिम्बॉल असेल there exist किंवा existential quantifier साठी हा सिम्बॉल असेल. For all is called universal quantifier and which is denoted by this symbol. हा असेल universal quantifier चा symbol. Now quantified statement. Quantified statement means statement इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स आर कॉल्ड ॲज क्वांटिफाईड स्टेटमेंट. अशा स्टेटमेंटमध्ये क्वांटिफायर्स असतील म्हणजे देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल, मग ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये असतील किंवा व्हर्बल फॉर्ममध्ये असतील तर त्यांना आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट्स म्हणणार आहोत. वी सी सम एक्झाम्पल्स. फर्स्ट वन, इफ ए इक्वल टू अ सेट 3, 5, 7, 9, 11, 12 देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. ए हा सेट दिलेला आहे, एलिमेंट्स दिलेले आहेत, काही स्टेटमेंट्स दिले असतील त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. फर्स्ट वन, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस एट इक्वल टू 1. देअर एक्झिस्ट एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचा सिम्बॉल दिलेला आहे एक्स बिलॉंग्स टू ए. ए या सेटमध्ये असा कोणता तरी एक्स एक्झिस्ट आहे जो की एक्स मायनस एट इक्वल टू 1 ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. आता तुम्ही जर प्रत्येक एलिमेंट चेक केलात तर एक्स मायनस एट इक्वल टू 1 ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा एक एलिमेंट मिळेल आपल्याला जो की असेल 9. 9 हा एलिमेंट ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. आणि देअर एक्झिस्ट हा वर्ड आहे. देअर एक्झिस्ट मीन्स ॲटलिस्ट वन. सेटमध्ये कमीत कमी एक तर एलिमेंट एक्झिस्ट असायला पाहिजे आणि ऑलरेडी तो इथं आहे. म्हणजेच काय म्हणता येईल, फॉर एक्स इक्वल टू 9 एक्स मायनस एट मीन्स 9 मायनस एट इक्वल टू 1. x equal to 9 satisfies the equation x minus 8 equal to 1. Therefore, the given statement is true and its truth value is t. Second example, for all x belongs to a, x square plus x is an even number. x square plus x असा वर्ड असणार आहे. For all x belongs to a. ए मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी एक्स स्क्वेअर प्लस एक्स हा इवन नंबर येतो. तुम्ही नंबर जर चेक करून बघितलात तर लक्षात येईल. सपोज 3 घेते मी, 3 स्क्वेअर प्लस 3 मीन्स 9 प्लस 3 12. ऑब्व्हियसली इवन नंबर येतो. तुम्ही बाकीचे नंबर देखील चेक करून बघितलात तरी सेम ही कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इवन नंबर. Therefore, given statement is true and its truth value is t. Now third example, there exists x belongs to a such that x less than 0. There exists at least one element a मध्ये असायला हवा जेणेकरून x less than 0. Less than 0 means obviously निगेटिव्ह नंबर्स आणि सेट ए मध्ये निगेटिव्ह नंबर्स नाही आहेत. म्हणजे इथं देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन मीन्स एकही एलिमेंट इथे ही कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. म्हणजे ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ऑब्व्हियसली एफ मिळेल आपल्याला. देर इज नो एक्स बिलॉंग्स टू ए विच सॅटिस्फाईज एक्स लेस दॅन 0. Therefore, given statement is false and the truth value is f. Now we see the new point, dual. अगदी सिंपल कन्सेप्ट आहे dual. Definition, two compound statements are said to be duals of each other if one can be obtained from the other by replacing conjunction by disjunction, disjunction by conjunction, T by C and C by T.
where T and C denotes tautology and contradiction respectively. आता इथं ड्युएल्स घेत असताना तुम्हाला काही स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले असतील, त्या स्टेटमेंट पॅटर्नचा ड्युएल घ्यायचं आहे. म्हणजे नक्की काय चेंज करायचं आहे, कंजंक्शन आणि डिसजंक्शन एकमेकांमध्ये रिप्लेस करायचे आहेत आणि टी आणि सी जे आपण टायटॉलॉजी आणि कॉन्ट्राडिक्शनसाठी यूज करणार आहोत, टी आणि सी हे एकमेकांमध्ये रिप्लेस करायचे आहेत. तर आपल्याला त्याचं ड्युएल मिळतं. काही एक्झाम्पल घेऊयात. फर्स्ट एक्झाम्पल, पी डिसजंक्शन इन ब्रॅकेट क्यू कंजंक्शन आर. आता इथं स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, ह्याचं आपल्याला ड्युएल लिहायचं आहे. ड्युएल लिहिताना जिथं कंजंक्शन आहे तिथं डिसजंक्शन घ्यायचं आहे आणि जिथं डिसजंक्शन आहे तिथं कंजंक्शन घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात या स्टेटमेंटचा ड्युएल मिळेल पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन आर. सिमिलरली सेकंड वन, निगेशन पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन आर कंजंक्शन टी. आता जर स्टेटमेंट पॅटर्नमध्ये निगेशन असेल तर निगेशनमध्ये काही चेंज करायचं नाही, निगेशन ॲज इट इज राहील. फक्त कंजंक्शन डिसजंक्शन टी आणि सी ह्याच्यामध्ये चेंजेस होत राहतील. Therefore solution, negation P conjunction Q disjunction R disjunction C. Next one, negation of compound statements. आता काही आपण compound statements घेतले होते. There are 5 compound statements: conjunction, disjunction, implication, double implication and negation. Now we see negation of these compound statements. First one, negation of conjunction. जे की आपण conjunction घेतलं होतं त्याचं negation घ्यायचं आहे. Negation of conjunction of two simple statements is the disjunction of their negations. आता डेफिनेशन वरून डायरेक्टली लक्षात न येईल, सिम्बॉलिक फॉर्ममधून तुम्हाला अजून क्लिअर होईल. दॅट इज निगेशन पी कंजंक्शन क्यू इक्वॅलंट टू निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू. म्हणजेच काय, पी आणि क्यू ह्यांचं कंजंक्शन असेल आणि ह्या कंजंक्शनचं जर आपल्याला निगेशन घ्यायचं असेल तर पी आणि क्यू दोन्हीचं निगेशन घेऊन त्या दोघांमध्ये डिसजंक्शन घ्यायचं आहे. म्हणजे कंजंक्शन असेल तर त्याचं डिसजंक्शनमध्ये कन्वर्ट होतं आणि पी आणि क्यूसाठी निगेशन साईन येईल. देन सेकंड वन, निगेशन ऑफ डिसजंक्शन. सेम कंजंक्शनच्या अपोजिट असेल. निगेशन ऑफ डिसजंक्शन ऑफ टू सिम्पल स्टेटमेंट्स इज कंजंक्शन ऑफ देअर निगेशन. दिस काय, निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू इक्वॅलंट टू निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. पी आणि क्यूमध्ये डिसजंक्शन असेल तर निगेशनमध्ये कंजंक्शन येतं, पी आणि क्यूला निगेशन साईन ॲप्लाय होतं. देन नंबर 3, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनसाठी निगेशन डिरेक्टली रूल आहे. द निगेशन ऑफ इम्प्लिकेशन इफ पी देन क्यू इज द स्टेटमेंट पी अँड नॉट क्यू. सिम्बॉलिक फॉर्म याचा घेता येईल. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इक्वॅलंट टू पी कंजंक्शन निगेशन क्यू. तर हा तुम्हाला डिरेक्टली लक्षात ठेवावा लागणार आहे. इम्प्लिकेशनसाठी निगेशन असणार आहे फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज पी, देन कंजंक्शन अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट दॅट इज निगेशन क्यू. नाउ फोर्थ वन, negation of double implication. The negation of double implication P if and only if Q is the statement P and not Q or Q and not P. Symbolic form मध्ये घेता येईल. negation of P double implication Q equivalent to P conjunction negation Q disjunction Q conjunction negation P. The next one, निगेशन ऑफ निगेशन. हे ऑलरेडी आपण डेफिनेशन निगेशनच्या डेफिनेशनमध्ये देखील स्टडी केलेलं आहे. निगेशन ऑफ निगेशन इज स्टेटमेंट इटसेल्फ. निगेशन ऑफ निगेशन ऑफ सिम्पल स्टेटमेंट इज स्टेटमेंट इटसेल्फ. दॅट इज निगेशन ऑफ निगेशन पी इक्वल टू पी. नाउ सिक्स्थ वन, निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट्स बघितलं होतं, त्याचे निगेशन्स घ्यायचे आहेत. आता क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन घेत असताना काय करायचं आहे, दोन टाईपचे क्वांटिफायर्स आहेत, युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. जर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये क्वेश्चन असेल तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल हे दोन सिम्बॉल एकमेकांमध्ये रिप्लेस करायचे आहेत आणि पुढं जे काय स्टेटमेंट दिलेलं असेल त्याचं निगेशन करायचं आहे. आणि जर व्हर्बल फॉर्ममध्ये एक्झाम्पल असेल तर त्यामध्ये फॉर ऑल हा वर्ड असेल तर तो समने रिप्लेस करायचे, सम असेल तर फॉर ऑलने रिप्लेस करायचे. While doing negation of quantified statements, we replace the word all by some, for every by there exist, and vice versa. Now the next concept, converse. Now there are 3 definitions: converse, inverse, and contrapositive, which are related to implication. P implies Q. या स्टेटमेंटशी रिलेटेड आपल्याला 3 डेफिनेशन घ्यायचे आहेत: कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, अँड कॉन्ट्रापोजिटिव्ह. फर्स्ट वन, कॉन्व्हर्स.
फॉर P implies Q, Q implies P is called the converse of P implies Q. P implies Q चा कॉन्व्हर्स असेल Q implies P, म्हणजे जस्ट P आणि Q ह्यांची रिप्लेसमेंट करायची आहे, तुम्हाला कॉन्व्हर्स मिळून जातो. सेकंड वन इनव्हर्स. फॉर P implies Q, निगेशन P implies निगेशन Q इज कॉल्ड द इनव्हर्स ऑफ P implies Q. म्हणजे जे दिलेलं स्टेटमेंट आहे P implies Q, P आणि Q दोन्हीसाठी निगेशन साईन अप्लाय केल्यानंतर जे स्टेटमेंट मिळतं त्याला इनव्हर्स म्हणता येईल. अँड थर्ड वन कॉन्ट्रापॉझिटिव्ह. फॉर P implies Q, negation Q implies negation P is called the contrapositive of P implies Q. Means what? कॉन्व्हर्स बघितला होता. कॉन्व्हर्समध्ये P आणि Q दोन्हीलाही जर आपण निगेशन साईन अप्लाय केले तर आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह मिळतो. थोडक्यात निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P हा P इम्प्लाइज Qचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह असेल. These are some definitions. Now examples related to this point we can see in next lecture. Thank you.